हुड़केश्वर थाना क्षेत्र में हुई घरफोड़ चोरी की गुत्थी पुलिस ने सुलझा ली है। मिली जानकारी के अनुसार आरोपियों ने अलग अलग घरों में सेंध लगाकर सोने चांदी के आभूषण और नकदी चोरी की थी। मामले की जांच कर रही टीम ने गुप्त सूचना और आसपास लगे सीसीटीवी फुटेज की मदद से आरोपियों की पहचान कर उन्हें गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपियों के पास से कुल 11,50,500 रुपए का चोरी का माल बरामद किया है। इनमें सोने चांदी के आभूषण और नकदी शामिल है। जांच के दौरान ये भी सामने आया कि आरोपी तुषार राजेश राउत निवासी श्री कृपा नगर घोगली वेसा नागपुर ने चोरी का कुछ सामान मणिपुरम गोल्ड फाइनेंस लिमिटेड नागपुर में रखा था, जिसे पुलिस ने संबंधित पत्र व्यवहार कर जब्त कर लिया है। इस प्रकरण में पुलिस ने मोहम्मद अरशाद, साजिद शेख, मारुति उर्फ अभिषेक राजकुमार भौतिक और तुषार राजेश राउत को गिरफ्तार किया है। आगे की जांच जारी है। पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील डीबी पथकाने मागील 3 दिवसापूर्वी 3 आरोपीला पकडून आमच्या तेथील एकूण 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्याच्यामध्ये साधारणतः 11,50,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। 3 आरोपी जे आहेत, तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत। मोहम्मद अरशद नावाचा आरोपी याच्यावर 10 घरफोडी आणि दगडी चोरीचे असे गुन्हे दाखल आहे। हा वाटोळा तेथील राहणार आहे। दूसरा अभिषेक भौतिक म्हणून जो आरोपी त्याच्यावर सुद्धा 6 गुन्हे दाखल आहेत, तो सुद्धा वाटोळ्याचा तिथला राहणार आहे। तिसरा जो आरोपी आहे राऊत म्हणून तुषार भाऊ, हा हुगली परिसरातील राहणार, त्याच्यावर सुद्धा 2 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। हे साधारणतः हे तीनही आरोपी रेकॉर्डेड आरोपी आहेत। आमचे एपीआय पंकज चक्रे, राजेश मोते, बजरंग सतीश मानके, नरेंद्र थूल, मनोज घोडे, राजेश धोपटे आणि गौरव गजबे यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे। तीनही आरोपी हे जेलपास झालेले आहे। अधिक पुढचा तपास आमचे एपीआय चक्रे हे करत आहे। साधारणतः 11,50,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी।